हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित याच्यामधला शेकडेवारी म्हणजे शतमान याच्यावर आधारित आणखी काही सराव प्रश्न सोडवू भाग 2 मध्ये. या आधीच्या भाग 1 मध्ये आपण नवनीत स्वाध्याय 27.1 याच्यामधले प्रश्न पाहिलेत. आजच्या भाग 2 मध्ये नवनीत स्वाध्याय 27.2 मधले प्रश्न पाहू आणि त्याची उत्तरे पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न असा आहे, तिकिटाची किंमत -20 ने वाढवल्यामुळे खप -10 ने कमी झाला, तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? 4 पर्याय दिले. मग इथं 2 व्हेरिएबल्स आहेत. एक म्हणजे त्या वस्तूची किंवा त्या तिकिटाची किंमत आणि दुसरं खप. सुरुवातीला दोन्ही 100 आहेत असं गृहीत धरूया, म्हणजे कॅल्क्युलेशनला ते सोपं जाईल. म्हणजे किंमत 100 असताना खप जर 100 होत असेल तर उत्पन्न किती होईल? तर 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000. आता किंमत -20 ने वाढवली म्हणजे 100 चे झाले 120 आणि खप -10 ने कमी झाला म्हणजे 100 चे 90. मग उत्पन्न किती होतील? 12 गुणिले 9 108, त्यावर 2 शून्य. म्हणजे आता उत्पन्न वाढलेलं आहे. आता ते किती टक्क्यांनी वाढले असे दिले. 10,000 चे 10,800 झाले म्हणजे उत्पन्न 800 रुपयानं वाढले. आता टक्क्यामध्ये रूपांतर करायचं आहे, त्यामुळे मूळ उत्पन्नाच्या ते किती वाढलं हे काढायचं आहे. त्यामुळे छेदामध्ये 10,000 घ्यायचं आणि टक्क्यामध्ये रूपांतर करायचं म्हणून 100 न गुणायचं. ह्या 2 शून्याला इथं 2 शून्य निघून जातील. आणखी 2 शून्याला अंशातले हे 2 शून्य निघून जाईल. उत्तर येईल 8%. त्यामुळं त्या उत्पन्नात 8% इतकी वाढ झाली, जी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, एका संख्येचा 20% दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात दिले? 4 पर्यायामध्ये 2 व्हेरिएबल्स वापरलेत, x आणि y. समजा पहिली संख्या x आहे आणि दुसरी संख्या y आहे. त्या x चे 20% आणि y चे 25% हे समान आहे असे दिले. मग हे आपण असं लिहूया, x चे 20% बरोबर y चे 25%. मग एखाद्या संख्येचे टक्के काढतो म्हणजे त्याला 20/100 न गुणतो, कारण x चे 20% काढायचे म्हणून x गुणिले 20/100. त्याच पद्धतीने y चे 25% काढायचे म्हणून y गुणिले 25/100. 20 न 100 ला भाग घालवलं तर 5 चा जाईल, 25 न 100 ला भाग घालवलं तर 4 चा जाईल. याचा अर्थ डाव्या बाजूला मिळेल x/5 आणि उजव्या बाजूला y/4. आता तिरकस गुणाकार जर ते केला, 4 आणि x चा गुणाकार 4x येईल, बरोबर 5 आणि y चा गुणाकार 5y. तर या समीकरणानं हे विधान आपण दाखवू शकतो, 4x बरोबर 5y, जे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2,244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती? आता या प्रश्नामध्ये दोन्ही भाषा जाणणारे लोक जे आहेत त्यांची संख्या दिलेली आहे. फक्त मराठी जाणणारे किती आहेत, फक्त हिंदी जाणणारे किती आहेत आणि दोन्ही भाषा न जाणणारे किती आहेत हे 8% दिलेत. आता ह्या 8%चा आपण उपयोग करूया. 8% लोक असे आहेत जे दोन्ही भाषा येत नाहीत. याचा अर्थ उरलेले जे लोक आहेत 92%, त्या 92% लोकांना कुठली तरी एक भाषा येते, एकतर ती मराठी असेल किंवा हिंदी असेल. मग याचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. कोणती तरी एक भाषा त्यांना येते, असे 92% लोक आहेत, कारण 8% लोकांना कुठलीच भाषा येत नाही. मग आता आपल्याला प्रश्नात दिले मराठी जाणणारे 82% आहेत आणि हिंदी जाणणारे 76% लोक आहेत. मग दोन्ही भाषा जाणणारे लोक किती हे आपण काढूया, कारण प्रश्नामध्ये ती माहिती आपल्याला दिलेली आहे. दोन्ही भाषा जाणणारे लोक 2,244 आहे. मग हे टक्क्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल, म्हणजे दोन्ही भाषा जाणणारे किती टक्के लोक आहेत ते कसं काढायचं? मग ते दोन्ही भाषा जाणणारे किती टक्के लोक आहेत हे काढायला, मराठी जाणणारे 82% आहेत, त्याच्यामध्ये हिंदी जाणणारे 76% मिळू आणि दोन्हीपैकी कुठली तरी एक भाषा जाणणारे 92% जे ते त्यातनं वजा करू. ही सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल, म्हणजे 2 वेगवेगळे संच आपल्याला दिले असतील आणि त्या दोन्ही संचामध्ये असणारे घटक जर आपल्याला काढायचे असेल तर या सूत्रानं आपण ते काढू शकतो. मग 82 आणि 76 या दोन्हीची जर बेरीज केली तर ती 158 येते, वजा 92. मग 158 वजा 92 उत्तर येईल 66. याचा अर्थ 66% लोक असे आहेत ज्यांना दोन्ही भाषा येतात. आणि हे टक्क्यामधलं रूपांतर आपल्याला प्रश्नात ती माहिती पण दिली, त्यांची संख्या पण दिली,
2240. मग प्रश्न विचारलाय लोकसंख्या किती. मग समजा त्या गावची लोकसंख्या जी आहे त्याच्यासाठी एक अक्षर घेऊया आपण. ते अक्षर घेऊया एक्स. म्हणजे एक्सच्या 66% लोक हे दोन्ही भाषा जाणणारे आहेत. मग इथं आपण असं लिहू गणिताच्या स्वरूपात एक्सचे 66% बरोबर दोन्ही भाषा जाणणारे यांची माहिती आपल्याला दिलेली आहे 2244. मग बरोबर लिहूया 2244. आता हे समीकरण सोडवायचं उत्तर मिळेल. एक्सचे 66% म्हणजेच 66/100 म्हणजे एक्स गुणिले 66/100 बरोबर 2244. मग एक्सची किंमत काढायची आहे. 2244 उजव्या बाजूला आहे तसेच ठेवूया. 66/100 जर उजव्या बाजूला घेतले तर त्याचा व्यस्त होईल म्हणजे 100/66. या 66ला आपण 11 भाग घालू. 11 सक्क 66 पुन्हा 11 दुणे 22 0 11 चूक 44 पुन्हा 6 न 204ला भाग घालू. 6 18 2 शिल्लक राहील 24 होतील 6 चूक 24. अंशात 34 आणि 100 यांचा गुणाकार येईल 3400. तर ही किंमत एक्सची मिळाली आणि एक्स म्हणजेच आपण गृहीत धरले लोकसंख्येसाठी अक्षर. याचा अर्थ त्या गावची लोकसंख्या असणार आहे 3400 जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न. आदर्श माध्यमिक विद्यालयाची मंगळवारची विद्यार्थी उपस्थिती 92.5% होती. अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 असेल तर उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या किती. 92.5% हे उपस्थित विद्यार्थी आहेत. मग अनुपस्थित विद्यार्थी किती असतील हे कसं काढायचं. तर 100 मधून 92.5 वजा करायचं. उत्तर येईल 7.5%. म्हणजे 7.5% विद्यार्थी अनुपस्थित आहेत. आता विद्यार्थ्यांची एकूण संख्या त्याच्यासाठी एक अक्षर आपण घेऊया की त्या विद्यालयामध्ये एकूण विद्यार्थी समजा एक्स आहेत. तर त्या एक्सचे म्हणजेच एकूण विद्यार्थी संख्येचे 7.5% हे अनुपस्थित आहेत आणि ही अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या 45 दिली म्हणजेच एक्सचे 7.5% म्हणजेच 45. आता ह्याच्यावरून सुद्धा एक समीकरण आपण तयार करू. 7.5% म्हणजेच 7.5/100 बरोबर 4.45. मग इथं एक्सची किंमत काढायला 7.5/100 उजव्या बाजूला घेऊया. 100/7.5 होईल. दशांश चिन्ह जर काढायचं असेल आपल्याला तर छेदामध्ये 7.5 ऐवजी 75 जर घेतलं तर अंशामध्ये 100 वर 1 शून्य वाढवावं लागेल. इथं 15 भाग जाईल. 15 त्रिक 45 15 5 75 पुन्हा 5 न 1000ला भाग जाईल. 5 दुणे 10 वर 2 शून्य 200 आणि 3चा गुणाकार येईल 600. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या 600 आपल्याला मिळाली. हा पर्याय पण आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पण हे आपलं उत्तर नाही कारण प्रश्नामध्ये एकूण विद्यार्थी किती असं विचारलेलं नाही. आपल्याला ही एक्सची किंमत मिळाली 600 म्हणजेच एकूण विद्यार्थी 600 आहेत. पण विचारले की उपस्थित विद्यार्थी किती. मग उपस्थित विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे 92.5. याचा अर्थ 600चे 92.5% आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच 92.5/100 न 600ला गुणायचं. 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 92.5 गुणिले 6 उत्तर येईल 555. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळं उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या असेल 555. पुढचा प्रश्न. मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. त्यात 320 मुलगे आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुलगे व 220 मुली आहेत. तर मुलगे आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ किंवा घट होईल. आता इथं मुले आणि मुली यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. एकूण संख्येमध्ये फरक काहीच पडलेला नाही. म्हणजे ते 500 विद्यार्थीच आहेत. फक्त गेल्या वर्षी 320 मुलं होती आणि मुली 180 होत्या. यावर्षी मुलांची संख्या कमी होऊन 240 झाली आणि मुलींची संख्या वाढून 220 झाली. आणि प्रश्न विचारलाय की मुलगे आणि मुली यांच्या संख्येत एकूण विद्यार्थी संख्येच्या शेकडा वाढ किंवा घट किती होईल. तर मुलांच्या संख्येत घट झालेली हे तर स्पष्टच आहे आणि मुलींच्या संख्येत वाढ झालेला आहे. पण तो किती टक्के आहे ते कसं काढायचं. तर मुलांच्या संख्येमध्ये 320चे 280 झाले म्हणजे 40 ने घट झाली. मुलींच्या संख्येत 180चे 220 म्हणजेच 40 ने वाढ झाली. आता ही जी 40 संख्या आहे ती पूर्ण विद्यार्थी संख्येच्या शेकडा किती वाढ आहे किंवा घट आहे ते कसं काढायचं. आता इथं 40 ने घट झाली म्हणून ते 320 पैकी बघायचं नाही आपल्याला. कारण प्रश्नात विचारले एकूण विद्यार्थी संख्येच्या आणि एकूण विद्यार्थी आहेत 500. म्हणजे मुलांची घट काढायला मुलांची शेकडा घट किती झाली तर हे काढायला 40ला 500 ने भागायचं कारण एकूण विद्यार्थी संख्या 500 आहे
आणि शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून त्याला 100 गुणायचं. मग ह्या 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. 5 जर 40ला भागवलं तर 5×8 = 40. त्यामुळे मुलांची घट झाली 8%. आता मुलगे 8%नी घट झालेली आहे. हे पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये दिले. त्यामुळे 1 किंवा 4 यापैकीच आपलं कुठलं तरी उत्तर असणार आहे. पण मुलींची वाढ किती झाली हे पण आपल्याला काढावं लागेल, कारण मुलींच्या संख्येत वाढच झाली. मग ती किती टक्के वाढ आहे हे कसं काढायचं, तर ती वाढ आहे 40 आणि एकूण विद्यार्थी संख्या 500, त्यामुळे 500नच भागायचं आणि शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून त्याला 100 गुणायचं. मग 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. पुन्हा एकदा 5 जर 40ला भाग घालवलं तर 8चा भाग जाईल. म्हणजे मुलींची वाढ असणार आहे 8% आणि मुलांची घट असणार आहे 8%. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलाय. मुलगे 8% घट आणि मुली 8% वाढ. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, तांबे व जस्त यांच्या संमिश्रणाने 5 किलोग्रॅम वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला. जर या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल? 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. मग किती ग्रॅम विचारले, याचा अर्थ पहिल्यांदा या 5 किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करूया. मग 5 किलोग्रॅम म्हणजेच 5000 ग्रॅम. आता यापैकी 35.5% जस्त आहे, म्हणजे उरलेलं सगळं तांबा असणार. मग उरलेलं म्हणजेच किती, तर 100 मधून 35.5 वजा करायचे. मग 100 मधून 35.5 वजा केले तर उत्तर येईल 64.5. इतकं असणार आहे तांबे. 64.5% तांबे असणार. मग हे कशाच्या, तर 5000च्या, कारण एकूण संमिश्राचं वजन 5000 ग्रॅम आहे. त्याचे 64.5% काढायचे, म्हणजेच 64.5 छेद 100 न त्याला गुणायचं. या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 50 गुणिले 64.5 हा जर गुणाकार केला तर तो येईल 3225 ग्रॅम. तर एवढं त्याच्यामध्ये तांबे असेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? 2 व्यक्ती आहेत तिथं, एक अजय आणि एक बलबीर. अगदी सोप्या पद्धतीने आपण जाऊया. समजा अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळालेले आहेत. बलबीरला समजा 100 गुण आहेत, तर अजयला त्याच्यापेक्षा 25% म्हणजेच 75 गुण असतील. आणि हे 100 आपण यासाठी घेतले की त्याचे 25% पटकन आपल्याला काढता यावेत. आता प्रश्न असा विचारला की बलबीरला मग अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले. आता या दोन्ही मधला फरक पहिल्यांदा बघूया, तो 25 आहे. मग आता बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालेत, म्हणजे शेकडा किती टक्के गुण जास्त मिळालेत हे काढायचं कसं, तर 25 गुण जास्त आहेत त्याला. पण आता तुलना करायची अजयच्या गुणांची, त्यामुळे छेदामध्ये त्याचे गुण घ्यायचे 75. चुकून इथं आपण जर 100 घेतलं तर उत्तर वेगळं मिळणार आपल्याला. 25/75 करायचं आणि त्याचं शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून 100 न गुणायचं. मग 25 न जर भाग घालवला 75ला तर 3चा भाग जाईल. मग 100/3. जर 3 न इथं भाग घालवला तर 3 त्रिक 9, एक शिल्लक राहील, पुन्हा 10 होतील. पुन्हा 3 त्रिक 9, एक शिल्लक राहील. आता 1ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एकावर 0 उतरून घेतलं तर 10 होतील. पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9, म्हणजे उत्तर येईल 33.33%. याचा अर्थ बलबीरला अजयपेक्षा 33.33% जास्त गुण मिळालेत. आता हे 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दाखवले की 33.1/3 म्हणजेच काय, तर 33.33. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, त्यामुळे 10% खप कमी झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती? मग इथं 2 व्हेरिएबल्स आहेत. या पद्धतीच्या प्रश्न आपण याआधी सोडवलेले आहेत. किंमत आणि त्याचा खप. समजा किंमत 100 आहे, खप सुद्धा 100 आहे. मग त्यातून मिळणार उत्पन्न किती, तर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. तर किमतीत 10% वाढ झाली, म्हणजे 100चे झाले 110. त्यामुळे खप 10% कमी झाला, म्हणजे 100चे झाले 90. तर या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 110 गुणिले 90, 11 गुणिले 9, 99, आणि त्याच्यावर 2 शून्य, 9900. म्हणजे सुरुवातीचं उत्पन्न 10,000 होतं, ते आता 9900 झाले. म्हणजे इथं उत्पन्न 100 रुपयानं कमी झाले, म्हणजे इथं तोटाच झालेला असणार आहे. म्हणजे एक तर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार, कारण ह्या व्यवहारामध्ये नफा काही झालेला नाही. मग तो शेकड्यामध्ये तोटा काढायचा आहे, म्हणजे शेकडा तोटा काढायला तोटा किती झालाय, तर 100 रुपये झालाय.
आणि तो कशाच्या तुलनेत, तर सुरुवातीच्या उत्पन्नाच्या म्हणजे 10,000च्या तुलनेत. त्यामुळे छेदामध्ये 10,000 घ्यायचं आणि शेकड्यामध्ये रूपांतर करायचं म्हणून त्याला 100 गुणायचं. या 2 शून्याला 2 शून्य गेले, इथं सुद्धा 2 शून्याला 2 शून्य गेले. मग अंशामध्ये शिल्लक राहील 1 गुणिले 1 म्हणजेच 1. याचा अर्थ या व्यवहारामध्ये 1% इतका तोटा झालाय. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.